देशातील हिंदूंना धमकावलं जातंय। मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून हिंदू पळून जातील। मुर्शिदाबाद हिंसाचारावर बाबा धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान। बीएमसी खासगी टँकर्स विहीर आणि बोरवेल ताब्यात घेणार। टँकर्सच्या संपावर तोडगा काढण्यासाठी आता महत्त्वाचा प्रयत्न सुरू। मुंबईमध्ये लवकरच चेंबूर ते मानखुर्द दरम्यान धावणार मेट्रो। मेट्रो लाईन 2B लवकरच सुरू होणार, तर मेट्रो मार्गावरील 5 स्थानकांची कामं पूर्ण। भारतीय हवाई दलाच्या विमानावर सायबर हल्ला। म्यानमारला निघालेल्या मालवाहू विमानावर सायबर हल्ला। कोरबा मिठागराचा पुनर्विकास करा। भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांची मागणी। अजित पवार पहिल्यांदा जामखेड मतदारसंघाच्या भव्य कार्यक्रमाला लावणार उपस्थिती, तर शिव फुले आंबेडकर संयुक्त जयंतीच्या महोत्सवाला 17 एप्रिलला ते येणार जामखेडला। सिडकोनं थकवली भूसंपादनाची रक्कम, तर सिडकोच्या विरोधातील अवमान याचिकेवर उद्या सुनावणी। उर्वरित रक्कम देण्यासाठी सिडको अधिकाऱ्यांची तारांबळ। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाला मोठा धक्का। रोहा तालुका प्रमुख समीर शेळके यांची पक्षाला सोडचिठ्ठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला प्रवेश। कोल्हापूरमध्ये हुल्लडबाजांना पोलिसांचा दणका। डीजेवर अश्लील नृत्य केल्याप्रकरणी 29 जणांवर पोलिसांनी केली कारवाई। लातूर जिल्ह्यामध्ये दुचाकी आणि कारचा भीषण अपघात। अपघातामध्ये दुचाकीवरील दाम्पत्याचा जागीच मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।